संघाची त्या ठिकाणी, परंतु टॉप 3 मध्ये त्या स्पर्धेमध्ये त्यांना जाता आलं नाहीये. आता सामना दोन्ही टीमसाठी महत्त्वाचा. सकाळचं सत्र आपण पाहता चॅम्पियन सुपर लीग पडगा SSC पडगा यांनी पुरस्कृत केलेली ट्रॉफी लीग फॉर्मॅट प्रमाणे ही स्पर्धा सुरू आहे आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस, शेवटचा दिवस सुपर संडे. प्रेक्षकांची गर्दी नेहमीच या क्रीडानगरीमध्ये असते आणि आज देखील सकाळपासूनच काही प्रेक्षक स्टँडमध्ये बसून या स्पर्धेचा आनंद घेतात आणि त्याचबरोबर प्रिन्स मूवीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षक बनवतात. तिथे देखील प्रेक्षक वर्ग जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मयूर राऊंड विकेटने साहिलसाठी समोर उडवलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. पॉवर पिच षटक असताना चेंडू वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मयूर जाधवचं भव्य स्वागत करत असताना फलंदाज साहिल. चौकार त्यानंतर खूपच चांगला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. गॅप मधून चेंडू चाललाय. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील परंतु त्यांना बीट करून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. मयूरच्या विपक्षामध्ये आलेला हा दुसरा चौकार साहिलच्या माध्यमातून. दोन चौकार आलेत मयूर जाधवच्या विपक्षामध्ये. दोन चौकार सुरुवातीलाच पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकलेत साहिलने. चौकाराची हॅट्रिक प्राप्त करेल का? काय जबरदस्त फटके सजवलेत साहिलने. पहिल्या चेंडूवर लॉफ्टेड फटका होता, त्याच्यानंतर ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला नाही. आता चौकाराची हॅट्रिक पूर्ण करेल का? क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल केलाय लॉंगॉन आणि त्याचबरोबर डीप मिड विकेट आउटफील्डमध्ये दोन क्षेत्ररक्षक आहेत परंतु इनफील्डमध्ये थोडासा बदल. राऊंड द विकेटने डिफेन्स केला, स्ट्रोकला चेक केलं. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत उचली करतील तोपर्यंत वेगाने एक छोटी सिंगल धाव पूर्ण केली आणि पहिल्या 3 चेंडूवर फहाद 11 डोले टीमच्या खात्यामध्ये 9 धावा. चांगली सुरुवात करून दिली साहिलने. हा सामना दोन्ही टीमसाठी महत्त्वाचा आहे आणि त्याच्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले दोन्ही टीमच्या माध्यमातून. सुरुवात तर चांगली झाली आहे. पहिले 3 चेंडू फेस करत असताना साहिलने 9 धावांचं योगदान दिलं. स्ट्राईक एंडवर स्वप्नील. खूप टप्पा जरूर होता ऑनसाईटला पुल करण्याचा प्रयत्न आपल्या गतीने मयूर जाधवने मात्र स्वप्नीलला बीट केलं. हा चेंडू डॉट आणि डॉट चेंडूने मात्र कमबॅक केले. सुरुवातीला 2 चेंडूवर 2 चौकार खर्च केले मयूर जाधवने, त्याच्यानंतर एक सिंगल दिली आणि पुन्हा डॉट चेंडू. म्हणजे पहिल्या 4 चेंडूमध्ये 9 धावा खर्च करत असताना मयूर अष्टपैलू खेळाडू आहे कांदली संघाचा. पुन्हा एकदा बीट केलं. या अगोदरचा चेंडूचा विचार केला तर पिचिंग झाल्यानंतर थोडासा बाउन्स होता, ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला होता आणि आता मात्र अगदी पुन्हा एकदा तीच पिचिंग होती. लाईन देखील विचार केला तर ऑफ स्टंपच्या बाहेर होती, लेन तीच, परंतु गतीमध्ये पुन्हा एकदा बीट केलं. गतीचा भन्नाट वापर करत असताना बाउन्स प्राप्त केला नाही. बॅट हवेमध्ये फिरली. 2 चेंडू डॉट. पुढ्यात टाकल्या, ऑन साईडला टर्न केलाय. गॅपमध्ये चेंडू चाललाय परंतु क्षेत्ररक्षक पोचतील का? नाही पोचू शकले आणि मिस्टर राहुल चंदे यांच्या स्टँडला सलामी देत असताना या इनिंगचा आलेला हा तिसरा चौकार. ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना फहाद 11 डोले टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती बिनबाद 13 अशी सुरुवात, चांगली सुरुवात पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये केलेली आहे. बॅटिंग करत असताना फहाद 11 डोले टीमने मीनाक्षी 11 कांदलीच्या विपक्षामध्ये चांगली सुरुवात करून दिली. विकेट प्राप्त करता आली नाही पहिल्या ओव्हरमध्ये मयूर जाधवला. साहिलच्या बॅटमधून आलेले 2 चौकार, स्वप्नीलच्या खात्यामध्ये देखील 1 चौकार पाहायला मिळाला. साहिलने चेंडू फेस केले 3, 9 धावांचे योगदान दिले तर स्वप्नीलने 3 चेंडू फेस करत असताना त्याच्या खात्यामध्ये 4 धावा आल्यात. अशी चांगली सुरुवात सलामीवीरांनी करून दिली. पहिल्या ओव्हरमध्ये आदित्य 13 धावा आलेत, विकेट देखील गेलेली नाही, म्हणजे चांगली सुरुवात करून दिली असं म्हणावं लागेल टीमला साहिल आणि स्वप्नील या सलामीवीरांनी. देखिए अगला मैच इस मैच की विजेता टीम और जय हनुमान वावोली के बीच में रहेगा और इसके बाद हम चिट्ठी का प्रोग्राम करने वाले
एक चिट्ठी में ग्रुप ई विजेता विनर ऐसा नाम रहेगा, और बाकी 4 चिट्ठों में चिंचवली अल्पता पड़गा, बी तलवली स्पोर्ट्स तलवली, बीसीसी बोरीवली पड़गा। ये 4 टीमें इस वक्त टॉप 5 में जा चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद 15 रन 13 रन, टेक्निकल टीम आपको 13 रन करना स्कोर कार्ड पर। लाइट कार्ड गैप में गेंद जारी है, आउटफील्ड काफी तेज और गेंद जारी इस वक्त 4 रन के लिए। वन साहिल शेख और स्वप्निल ने स्कोर आगे बढ़ता हुआ अब 18 पर जा चुका है। एक सिंगल धाव पूर्ण केली. विकेट किपर स्टंपच्या आधी उभा होता. खरं तर विकेट प्राप्त करण्यासाठी स्टंपच्या मागे उभं राहणं गरजेचं असतं, कारण का कदाचित क्लोज असल्यामुळे कदाचित क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न करत असतो, आणि तेव्हा कुठेतरी विकेट देखील मिळत असते. विकेट किपरने थोडीशी तिथे चुकी केली आहे. यस, बहुत अच्छी बल्लेबाजी हो रही है दोनों भी टीमों के लिए। इस वक्त मैच ये डू और डाई का है, करो या मरो की कंडीशन अब दोनों टीमों के लिए। स्वप्निल के लिए विशाल ऑब स्टंप के अधिक बार वाइट का इशारा तब शानू सर का अतिरिक्त रन के साथ रन संख्या आगे बढ़ती भी 19 पर जा चुका है स्कोर। विशाल और दी विकेट, प्ले एंड मिस, गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों में। देखिए बहुत स्ट्रगल कर रहे हैं, अभी तक 3 डॉट गेंदें खेली है स्वप्निल ने, केवल 4 रन बनाया। हालांकि अभी भी बैटिंग ऑर्डर में बहुत अच्छे बैट्समैन पीछे बाकी है, लेकिन गेम प्लान का एक हिस्सा था, उन्होंने स्वप्निल को आगे भेजा ओपन करने के लिए साहिल शेख के साथ, और स्ट्रगल करते हुए पटकी भी गेंद उसको खेल दिया। गेंद जा रही है मिड विकेट के खिलाड़ी के पास और स्वप्निल आउट। पहला विकेट गिरता अब फहद डोले टीम का।
20 एक विकेट के नुकसान पर गेंद के आने का इंतजार किया, एलिवेशन नहीं बना था शॉट्स के पीछे, लेकिन इस बार 4 रन प्राप्त करते हुए साहिल शेख। उतना अच्छा नहीं था, खेलना चाहते थे स्केयर ऑफ द विकेट, बल्ले का मोटा सिरा लगा और डीप थर्ड मैन पर गेंद चली गई थी 4 रन के लिए। 2 ओवर की समाप्ति के बाद दीपक 24 रन एक विकेट के नुकसान पर बची हुई है। यहाँ से 12 गेंदों पर अगर 30 रन बनते तो फिर एक अच्छा टोटल हम कह सकते फाद डोले टीम का। अगदी बरोबर, कारण का मागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं 4 ओव्हरमध्ये 50+ धावा झाल्या तर थोडंसं चेस करणं कठीण जातं. सुरुवात तर चांगली केली आहे, स्वप्नील बाद झाला, तो थोडासा धाबांसाठी स्ट्रगल करत होता, 4 धाबांचं त्यांनी योगदान दिलं. परंतु साहिल चांगली बॅटिंग करतोय, त्याच्या बॅटमधून 4 चौकार आलेत, चांगले फटके तो सजवत आहे सध्या तरी. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 24 धाबा 12च्या सरासरीने सध्या तरी धावफलक सुरू ठेवले. पहिल्या डाबामध्ये नाणेफेक ठरल्यानंतर फहाद 11 डोले टीमने बॅटिंग लाईन अजूनही भरपूर आहे आणि अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 ऋतिक पहिल्या ओव्हरमध्ये मयूरला विकेट प्राप्त करता आली नाही, ज्यांनी 13 धाबा खर्च केला. दुसऱ्या ओव्हरमध्ये विशालने 1 विकेट खर्च केली, परंतु 11 धाबा खर्च केल्याने षटक क्रमांक 3 ऋतिक याचं 2 ओव्हरसाठी 10 मिनिटं मध्ये 2 ओव्हर पूर्ण केलेले आहेत आणि तिसरं षटक देखील तुम्हाला 5 मिनिटांमध्ये पूर्ण करायचं आहे. राइट हैंड ओवर द विकेट ने अपील केली आहे, परंतु सहमती नाहीये. मुख्य पंच आता काहीतरी सांगत असताना खरं तर अपील जोरात केली होती. डॉट चेडून या ओव्हरला सुरुवात केली आहे. गोलंदाज ऋतिकने क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, फलंदाज सोहेलने, परंतु संपर्क करू शकले नाहीयेत. गतीचा वापर पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवर गोलंदाज ऋतिकच्या माध्यमातून. राईट हँड बॅटरसाठी डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ स्क्वेअर लेग एक क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. मिड ऑफमध्ये हवेमध्ये चिप केला होता, क्षेत्ररक्षक थोडीशी दूरवर आले. रनआउटची देखील संधी होती, परंतु अखेरकार ती एक छोटी सिंगल धाव पूर्ण केली सोहेलने. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचते. सुरुवातीला करण राण्याचा विचार केला तर 12.00च्या सरासरीने बॅटिंग लाईन सुरू होती, परंतु आता 2 चेंडूमध्ये या ओव्हरमध्ये फक्त सिंगल धाव खर्च केली आणि आता मात्र साईल स्ट्राईकला आल्यानंतर क्षेत्ररक्षणाच्या बिबरचनेमध्ये थोडासा बदल केला गेलाय, कारण का हा फलंदाज भिवंडी सिटी क्रिकेट देखील खेळतोय, त्याच्याकडे क्षमता आहे, त्याचं प्रात्यक्षिक या मॅचमध्ये देखील त्यांनी दाखवलंय. 4 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. षटकार जरूर त्याला ठोकता आला नाही, परंतु क्लासिकल फटके तो या मॅचमध्ये सजवत असताना आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यासाठी गोलंदाज ऋतिक कुट्ट पॉन सेटला पुल केलाय, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकाराची चर्चा करत होतो आणि अखेरकार तो षटकार येत असताना साईलच्या खात्यामध्ये 6 धावा. साहिल शेख का ट्रेडमार्क शॉट है। इस तरह के शॉट बीपीएल के कई सीजनों में उन्होंने भावेश पवार के सामने कई अच्छे जो गेंदबाज उनके सामने खेले हैं। अगदी बरोबर, षटकाराने वैयक्तिक 24 धावांवर केले. ते पुन्हा एकदा सफल झाले. ऑफ स्टंपच्या आत येऊन ऑन सेटला खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर इलेव्हेशन नव्हतं, परंतु एक सिंगल येते साहिलच्या खात्यामध्ये आणि एका सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 वर. जसं तुम्ही उल्लेख केलात की भावेश पवारच्या विपक्षामध्ये देखील साहिल चांगलं चमकत असतो आणि कालच प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवारचा वाढदिवस होता. बीपीएल सीझन 4 मध्ये साहिलने भावेश पवारसारख्या गोलंदाजाच्या विपक्षामध्ये चांगले फटके सजवले होते. सोहेल मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न करत होता. विकेट किपरने थोडीशी चुकी केली आहे, अपील जरूर केली आहे धावबादसाठी, परंतु आपल्या क्रीजमध्ये साहिल पोचत असताना वाईटची देखील मांग करत होता फलंदाज,
परंतु सांगितलं मुख्य पंच शानू कुरुश यांनी की ऑफस्टमच्या थोडासा आत आला होता किंवा पिचिंग झाल्यानंतर चेंडू थोडासा लेग कटर होत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. विकेट किपरची चुकी आणि एक सिंगल धाव पूर्ण होत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 वर. साहिल चांगली बॅटिंग करतो. एक षटकार 4 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. यावेळी समोर फोर्स केले, लॉफ करून दिलाय. मिस्टर सचिन घोडविंदे स्टँड मध्ये सरळ प्रेक्षकांच्या भेटीसाठी हा या इनिंगचा साहिलच्या बॅटमधून आलेला दुसरा षटकार. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झाल्याने 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1 विकेट आणि 39 धावा. आदित्य तिसऱ्या ओव्हरमध्ये ऋतिकच्या विपक्षामध्ये 2 षटकार आले. ऋतिकने 15 धावा खर्च केल्यात. एक चांगलं टार्गेट आता सेट झालंय बॅटिंग करत असताना फहाद 11 डोले टीमचं. आणि इथून पुढे अजूनही 10 जरी धावा आल्या तरी दुसऱ्या डावामध्ये हे टार्गेट चेस करणं थोडंसं कठीण जाऊ शकते मीनाक्षी स्पोर्ट कांडली टीमला. देखिए साहिल शेख इस वक्त कुल मिलाकर 4 बाउंड्रीज और 2 सिक्सर के मदद के साथ एक अच्छी पारी खेलते हुए आखिरी ओवर के लिए विराज सोहेल के लिए अब स्टंप के अधिक बार वाइट का इशारा था बा खेल की शुरुआत होती हुई अब स्कोर 40 पर जा चुका है वाइट की मदद के साथ. पहली गेंद खराब थी. ये देखिए स्ट्रोक को चेक किया, हल्के हाथों से केवल ढकेल दिया ऑन साइड में मिड विकेट के रीजन पर बैकलिप को नीचा रखा था. ये बहुत अच्छी सोच है बैट्समैन सोहेल की. उन्हें पता है अभी भी 31 रनों पर नट आउट बल्लेबाजी करे साहिल शेख और उनको स्ट्राइक पर लाया है. 41 एक विकेट के नुकसान पर फहाद डोले. फहाद स्पोर्ट्स के नाम से इस टीम को हम इन एक्शन में देख रहे हैं, जबकि रेगुलर क्रिकेट में एसजी स्पोर्ट्स से खेलती है. ये देखिए गेम जारी इस वक्त 4 रन के लिए. रेगुलर क्रिकेट के स्पॉन्सर सचिन घोड़विंदे स्टैंड में गेंद जाती है भी 4 रन के लिए. खेल की शुरुआत होती हुई फिर से हवा में खेल दिया है. गेंद के नीचे राहुल चंदे और बैट्समैन आउट.
दूसरा विकेट गिरता हुआ इस बीच 45 के ऊपर नए बैट्समैन शानू शेख आ चुके हैं नंबर 4 पर। देखिए बहुत सारे हम चेंजेस देख रहे हैं इस वक्त कहीं ना कहीं बैटिंग ऑर्डर में। फिर से हवा में खेल दिया आते ही, लेकिन गेंद के नीचे खिलाड़ी और कैच छूटा है। दूसरे की कोशिश, 2 रन पूरे किए, तीसरे की मांग की है बैट्समैन ने, 3 रन पूरे करते हुए इस बीच। और चौथे रन के लिए शानू शेख आउट। 3 रनों का इजाफा होता हुआ स्कोर में 48 पर जा चुका है स्कोर। ये तीसरा विकेट गिरता हुआ फहद डोले टीम का। गिरने वाला ये तीसरा विकेट शानू के रूप में। नए बैट्समैन फैजान आ चुके हैं। दोनों भी टीमों के लिए डू और डाई का मैच है, क्योंकि दोनों भी टीमें अपना पहला मुकाबला हार गए थे। सरस्वती खालिंग के सामने ढोले की टीम की शिकस्त हुई थी और बाबुली कानली टीम की। इस बार अच्छी गेंद बीट हुए बैट्समैन सोहेल। आखिरी गेंद पहले आपकी इस वक्त डालने के लिए विराज तैयार होते हुए। अभी तक 9 रन उन्होंने खर्च किए, जिस पर एक विकेट ली है, जबकि 2 विकेटें गिरी इस ओवर में 1 रन आउट के रूप में। बड़ी विकेट हासिल की थी साहिल शेख की। ऑफ स्टंप को छोड़ती हुई गेंद वाइट, 49 पर जाता हुआ स्कोर। बहुत लंबा ओवर इस वक्त चलता हुआ। अभी तक उन्होंने 7 गेंदें डाली है। प्लान मिस 4 ओवर की समाप्ति के बाद 49 रन और 50 रनों का इस वक्त लक्ष्य सेट किया है फहद स्पोर्ट्स ढोले टीम ने मीनाक्षी स्पोर्ट्स कानली के सामने। देखिए पहले आप में अगर देखा जाए तो बहुत कुछ हुआ है। साहिल और स्वप्निल ओपन करने के लिए आए थे। 35 रन बनाए साहिल शेख ने, 4 स्वप्निल ने। सोहेल ने कुल मिलाकर 3 रन बनाए। शानू 3 रन बनाकर आउट हुए। फैजान ने कोई भी गेंद नहीं खेली। पहले ओवर में 13 रन बने मयूर यादव के। ओवर नंबर 2 विशाल, जिसमें 17 रन खर्च 11 रन खर्च हुए। 15 रन ऋतिक ने खर्च किए और आखिरी ओवर में 10 रन खर्च किए विराज ने। ये पहला हफ्ता इस वक्त वीआईपी डेज पर हमारे तमाम कमेटी मेंबर्स को दिखाया जा रहा है, जिसमें अफसर रईस, आसिफ, चिमनाडा, सुफियान शेख, साकिब, समीर बजागे, पीछे की रो में सैयद पटेल अर्जुली के कॉमेडियन, और पीछे उनके साथ सुफियान उर्फ शेरा भाई।
ये देखिए अब सुफियान शेरा को दिखाया जा रहा है। बिग फैन ऑफ बकासुर। खेल की शुरुआत होती भी ओपनर्स भेजना है कांदली की टीम। लक्ष्य 50 रनों का है, 24 गेंदे 50 रन। देखना किस तरह से क्रिकेट होता है आगे का। अगली इनिंग के पहले ओवर के लिए माइक्रोफोन पर दीपक सुतार। थँक्यू सो मच. आपण पाहतात चॅम्पियन सुपर लीग पडगा 2025 मध्ये लीग फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेचा अंतिम दिवस आणि आजच्या दिवसातील सामना क्रमांक दुसरा सध्या तुम्ही पाहताय, अनुभवताय. टोलनेखच मैदान हे नेहमीच चर्चेत राहिले. कित्येक स्पर्धा या विभागातील पीटीसीच्या अंतर्गत या मैदानावर होत असतात. स्टँड देखील भरपूर उभारले गेलेत. 4 स्टँड आहेत प्रेक्षकांना बसण्यासाठी. तिथे देखील प्रेक्षकांची प्रचंड गर्दी सकाळपासूनच आहे. प्रत्येक टीमचे समर्थक जोडले गेलेत, कारण का आज सुपर संडे मेगा फायनल स्पर्धेची तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या तरी पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना फहाद 11 डोले टीमने चांगल्या धावा जमा केल्यात. 50चं लक्ष ठेवले मीनाक्षी स्पोर्ट कांदलीच्या समोर. त्यामध्ये 35 धावांचं योगदान दिले बॅटिंग करत असताना साहिलने. त्याच्या बॅटमधून 4 चौकार 2 षटकार देखील पाहायला मिळाले. एक मोठी इनिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि आता 50 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये पोहोचली गेली. नॉन स्ट्राईक एंडवर मयूर जाधव आणि स्ट्राईक एंडवर ऋतिक ही सलामीची जोडी. आणि हे समीकरण तोडण्याची जबाबदारी स्वीकारली ती साहिलने. हाच साहिल ज्यांनी पहिल्या इनिंगमध्ये 5 चौकार 2 षटकार ठोकलेत. 11 चेंडू फेस करत असताना 35 धावांची इनिंग साकारली राईट हँड ओव्हर द विकेटने. साहिल फ्लिक केलं ऑन साईडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून पॉवर पेचं षटक असताना पहिल्या चेंडूवर स्वागत केले गोलंदाज साहिलचं. फलंदाज ऋतिकने चौकाराने आपल्याने आपल्या टीमचं खातं ओपन केलंय. फलंदाज ऋतिकने पहिल्या इनिंगमध्ये वार करत असताना फलंदाजी आली. दुसऱ्या इनिंगमध्ये पलटवार करायला सुरुवात केली मीनाक्षी स्पोर्ट कांदली टीमने. पहिल्या चेंडूवर चौकार प्राप्त केलाय. ॲक्च्युअल रिप्लेमध्ये आपण पाहिलं लेग स्टंपवर ठेवला होता. ऑन साईडला दिशा दिली. इनफिल्डमध्ये शतरक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये होते. त्याच्या डोक्यावरून जात असताना हा चौकार येते ऋतिकच्या खात्यामध्ये राईट हँड ओव्हर द विकेटने. गतीमध्ये परिवर्तन. पुन्हा एकदा ऑन साईडला काऊ कॉर्नरमध्ये हवेमध्ये चेंडू. शतरक्षक स्वप्नील त्या ठिकाणी होते आणि त्याच्या हातामध्ये झेल. पहिल्या चेंडूवर चौकार आला, परंतु दुसऱ्या चेंडूवर साहिलने फलंदाज ऋतिकला केलं बाद. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता कशा पद्धतीने अगदी पुढ्यात टाकला होता. लॉफ केला ऑन साईडला काऊ कॉर्नरमध्ये. मिस्टर सचिन गोडविंदे स्टँडच्या अगदी समोर शतरक्षक उभे होते आणि त्याच्या हातामध्ये झेल. पहिला झटका लागत असताना मीनाक्षी स्पोर्ट कांदली टीमला फलंदाज बाद. ऋतिक बाद होण्यापूर्वी 4 धावांचं योगदान दिलं ऋतिकने. पहिल्या चेंडूवर चौकार त्याच्या बॅटमधून आला होता. स्वागत साहिलचं चौकाराने केलं होतं, परंतु दुसऱ्या चेंडूवर साहिलने त्याला बाद केलं. चांगला वार पलटवार या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. हा सामना देखील दोन्ही टीमसाठी महत्त्वाचा आहे. पहिल्या इनिंगमध्ये 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 49 धावा जमा केल्याने 50 धावांचा पाठलाग सध्या सुरू आहे. महत्त्वाची विकेट असेल जो सध्या फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवर आहे मयूर जाधव. या हंगामामध्ये पडगा टेनिस क्रिकेटच्या अंतर्गत 3 अर्धशतक त्याच्या नावावर राहिलेत. त्याची विकेट किमती असेल फहाद 11 डोले टीमसाठी. परंतु पहिली विकेट गेल्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज विशाल मैदानाच्या आतमध्ये. शतरक्षण पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग असे 2 शतरक्षक ठेवले गेलेत राईट हँड बॅटरसाठी. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न संपर्क करू शकले नाहीयेत. हा चेंडू डॉट. जरूर पहिल्या चेंडूवर साहिलने चौकार खर्च केला, परंतु त्याला नंतर सूर गवसले. दुसऱ्या चेंडूवर विकेट घेतली. तिसऱ्या चेंडूवर नवीन फलंदाज झाला विशाल. त्याला देखील शांत ठेवलं गेलं. पहिल्या 3 चेंडूचा खेळ समाप्त आणि 4 वर 1 गडी बाद. अशा परिस्थितीमध्ये मीनाक्षी स्पोर्ट कांदली संघ सापडलाय. ओव्हर द विकेटने यावेळी समोर फोर्स केलाय. उडवले चेंडूला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 1 बाउन्स. चौकार येतोय फलंदाज विशालच्या खात्यामध्ये. पहिला चेंडू शांत ठेवले गेले विशालला, परंतु आता साहिलच्या विपक्षाने त्यांनी उत्तर दिले. पण पाहू शकता ऑफ स्टंपच्या बाहेर होता. फोर्सिंग स्ट्रोक इनसाइड इनफिल्डच्या वरून उडवला. इनसाइडचा आउट फटका होता. सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 बाउन्स चौकार.
या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 वर. 4 चेंडूमध्ये 2 चौकार खर्च केले. त्या ओव्हरमध्ये साहिलने आणि एक महत्वाची विकेट देखील प्राप्त करून दिली आहे ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा समोर फोर्स करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग झाले. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतील. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षण झालंय, उचली केली, वन बाउन्स फेकी होते तोपर्यंत 2 धावा येतील फलंदाज विशालच्या खात्यामध्ये. विशालने आतापर्यंत 3 चेंडू फेस केले, 6 धावांचं योगदान दिले आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती दुहेरी अंकामध्ये 10 वर 1 गडी बाद. ऋतिकची विकेट लवकर गेली, बाद होण्यापूर्वी त्यांनी 4 धावांचं योगदान दिलं होतं. या ओव्हरचा शेवटचा चेंडू फ्लिंक केले ऑन साईडला. इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, स्क्वेअर लेगमध्ये डीपमधून क्षेत्ररक्षक येईल. जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत वेगाने 2 धावा पूर्ण होतील. रनिंग बिटवीन द विकेट मयूर जाधव आणि फलंदाज विशालमध्ये पाहायला मिळाली आणि अखेरकार पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाल्याने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर मीनाक्षी स्पोर्ट कांडली टीमची धावसंख्या 12 वर 1 गडी बाद. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे 4 ओव्हरमध्ये आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 12 धावा आणि 1 विकेट अशी सुरुवात झाली आहे कांदली संघाची. फहाद 11 ढोलेच्या विपक्षामध्ये हा महत्त्वाचा सामना आणि आता 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 38 धावांची गरज आहे. 18 चेंडूमध्ये 38 धावांची गरज म्हणजेच मॅच अजूनही खुली झालेली नाही, ओपन झालेली नाही आहे, झाकलेली आहे. दोन्ही टीमला संधी आहे आणि संकट देखील आहे. एकीकडे संकट आहे 18 चेंडूमध्ये 38 धावा पूर्ण करण्याचं, तर दुसरीकडे संकट आहे 18 चेंडूमध्ये 38 धावा डिफेन्स करण्याचं. परंतु जोपर्यंत मीनाक्षी स्पोर्ट टीमचा घातक विस्फोटक फलंदाज मयूर जाधव खेळपट्टीवर आहे तोपर्यंत आशा लागतील मीनाक्षी स्पोर्ट कांदली टीमच्या सर्व समर्थकांना आणि धोक्याची घंटी असेल ती फहाद 11 डोले टीमला, कारण या हंगामामध्ये 3 अर्धशतक त्याच्या नावावर राहिलेत. नेहमीच तो आक्रमक शैलीने फलंदाजी करत असतो, त्याची विकेट खूप किमती आहे. या स्पर्धेमधले पहिली मॅच ज्यावेळेस मीनाक्षी स्पोर्ट कांदली संघ खेळला होता वाहुलीच्या विपक्षामध्ये, त्यावेळेस तो गोल्डन डकचा शिकार झाला होता. परंतु आता त्याच्याकडे सर्वांच्या नजरा आहेत. त्याच्यासाठी डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर अशा आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षण ठेवले गेले. दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू पिचिंग झाल्यानंतर अगदी खाली राहिला, ऑफस्टंपच्या बाहेरून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू डॉट. दुसऱ्या षटकाची जबाबदारी सतीश वर दिली गेली आहे आणि पहिला चेंडू डॉट सर्कलच्या आतमध्ये विकेट किपर शॉट, थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट आणि पॉईंट असं क्षेत्ररक्षण ठेवले गेले. राईट हँड ओव्हर द विकेटने मयूर जाधवसाठी सतीश फुल टॉच समोर फोर्स करून उडवण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, बीमर, नोचा इशारा. क्षेत्ररक्षक नाहीयेत, जोपर्यंत पोहोचून फेकी करतील तोपर्यंत 2 धावा आणि नोचा इशारा, या 3 धावा अंकित केल्या जातील. खराब चेंडू होता आणि येणारा चेंडू देखील फ्री हिट असेल. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहणार आहोत कशा पद्धतीने हा चेंडू हाताळला गेलाय सतीशच्या माध्यमातून. नो चेंडू अगदी कमरेच्या भरपूर वर होता, ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न केला, मिस टायमिंग स्ट्रोक जरूर झाला. क्षेत्ररक्षक पोचले, जोपर्यंत फेकी झाली तोपर्यंत 2 धावा आणि नोचा इशारा, अशा 3 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 15 वर. फ्री हिट मयूर जाधवसाठी. मयूर घातक आहे, विस्फोटक आहे, प्रभावित करतो आपल्या फलंदाजीतून सर्व दर्शकांना, समर्थकांना. आता कसा सामना करेल या फ्री हिटचा आणि समोर सतीश ओव्हर द विकेटने खाली राहिल्या. पिचिंग झाल्यानंतर खूपच खाली राहिला, धाव घेण्याचा प्रयत्न, मिसफील्ड पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक विकेट किपर साहिलच्या माध्यमातून आणि बायच्या रूपाने एक सिंगल धाव टीमच्या खात्यामध्ये येत असताना टीमची धावसंख्या 16 वर 1 विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा 1 विकेट होता आणि या ओव्हरचा विचार केला तर पहिल्या चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर नोचा इशारा, तिथे 2 धावा पूर्ण केला आणि तिसऱ्या चेंडूवर बायच्या रूपाने सिंगल धाव खर्च झाली. 50 धावांचा पाठलाग करत असताना या धावामध्ये दुसऱ्या इनिंगमध्ये मीनाक्षी स्पोर्ट कांदली संघ पहिली विकेट स्वस्तामध्ये गेली ऋतिकची, 4 वर तो बाद झाला. परंतु अजूनही मयूरची साथ विशाल देत असताना एक चांगली पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि इथे पार्टनरशिप करावी लागेल. विशालची आणि मयूरची जर पार्टनरशिप झाली तर 50 धावा या 4 ओव्हरमध्ये अगदी सहजतेने पूर्ण होऊ शकतात. स्ट्राईकवर विशाल, लेन चांगली होती, हेलिकॉप्टर स्टाईलने समोर उडवण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू डॉट, शांत ठेवले गेले विशालला. काय जबरदस्त डिलिव्हरी पाहायला मिळाली, 100पैकी 100 गुण द्यावे लागतील या चेंडूला. अगदी परफेक्ट व्हाईट यॉर्करचा नमुना दाखवला गोलंदाज सतीशने. 2 चेंडू निर्धाव या ओव्हरमध्ये आलेत. एक खराब चेंडू नक्कीच त्याने टाकले, परंतु आता चांगल्या लेंथ आणि लाईनने गोलंदाजी करतोय सतीश. पुन्हा एकदा यॉर्कर, पुन्हा शांत ठेवलं गेलं फलंदाज विशालला. सुरुवातीला खराब लेंथ पाहायला मिळाली, परंतु आता ब्लॉक हॉलमध्ये यॉर्करचा नमुना दाखवत असताना गोलंदाज सतीश चांगली गोलंदाजी, गती देखील त्याच्याकडे आहे, गतीचा तो अचूक वापर करतो आणि फलंदाज विशालला त्याने आता शांत ठेवले गेले.
टीमची धावसंख्या 16वर स्थिरावली. 16वर टीमच्या धावसंख्येला धावफलकाला रेड सिग्नल लागलेला गेलाय आणि त्याला हिरवा सिग्नल देईल का आता फलंदाज विशाल. यावेळेस मिस टायमिंग उडवलाय. लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक आहेत चेंडूच्या खाली. विकेटचं पतन चांगला झेल आणि दुसरा झटका लागत असताना मीनाक्षी स्पोर्ट कांडली टीमला फलंदाज पाहत विशालचा जर विचार केला तर या इनिंगमध्ये 3 चेंडू त्याच्या विपक्षामध्ये डॉट आलेत. 1 चौकार त्याच्या खात्यामध्ये आला होता, परंतु बाद होण्यापूर्वी विशालने 8 डावांचं योगदान दिलं. आपण पाहू शकता कशा पद्धतीने मिस टायमिंग हा फटका होता. लॉंग ऑफला कव्हर करू शकला नाही आणि लॉंग ऑफमध्ये चांगला झेल. बाद होण्यापूर्वी 6 चेंडू फेस केलेत आणि 8 डावांचं योगदान दिलं विशालने. दुसरा झटका लागत असताना 16 या धावसंख्येवर आणि आता 4थ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये समीर. नॉन स्ट्राईक एंडवर मयूर आहे, त्याला स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे. तो चांगला फलंदाज आहे. अष्टपैलू कामगिरी त्याची नेहमीच मीनाक्षी स्पोर्ट कांडली टीमच्या माध्यमातून राहते, परंतु त्याला नॉन स्ट्राईकवर उभं ठेवलंय आणि आता संकट निर्माण झाले मीनाक्षी स्पोर्ट कांडली टीमवर, कारण का चेंडू शिल्लक कमी आहेत आणि धाबांची भरपूर आवश्यकता आहे. लेफ्ट हँड बॅटर समीर मैदानाच्या आतमध्ये. 16वर 2 गडी बाद झालेत. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या होत्या आणि दुसरं षटक सध्या सुरू आहे सतीश याचं. त्यांनी एक बिमर चेंडू हाताळला, परंतु उर्वरित चेंडू अप्रतिम कामगिरी. 3 चेंडू डॉट, 1 विकेट देखील प्राप्त केली आहे. चांगली गोलंदाजी ओव्हरमध्ये सतीशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज स्ट्राईक एंडवर समीर. लेफ्ट हँड बॅटरसाठी ओव्हर द विकेटने बॉटोमेचा वापर करत असताना डिफेन्स केला. 1 सिंगल धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, मिसफील झाली. दुसरी धाव देखील बनवू शकली असती, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न समीरने केलेला नाहीये. त्याचबरोबर षटक क्रमांक दुसरं झाले समाप्त आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 ओव्हरमध्ये 50 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना मीनाक्षी स्पोर्ट टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17वर 2 गडी बाद आणि आता सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता. इथून जर सरासरीचा विचार केला तर 16.50च्या सरासरीने आदित्य फलंदाजी करावी लागेल आणि मयूर जाधव अजूनही खेळपट्टीवर आहे. जो घातक आहे, तो मोठे फटके सजवतो. या हंगामामध्ये 3 अर्धशतक त्याच्या नावावर राहिलेत. त्याची विकेट जर घेतली तर धोले संघासाठी हा सामना सोपा जाईल, परंतु त्याची बॅटचा जर आवाज झाला तर आज सामन्यामध्ये 12 चेंडूमध्ये 33 धावा देखील आदित्य सहजतेने पूर्ण होऊ शकतात. काय सांगशील आदित्य या सामन्याबद्दल? देखिए, जब तक मयूर और समीर घरद क्रीज पर रहेंगे तब तक मैच जीतने की आशाएं जीवित रहेंगी. यहाँ से अगर डोले टीम को मैच को जीतना है तो फिर ये 2 बैट्समैन है, उनको डगआउट में बहुत सस्ते में भेजना पड़ेगा. बहरहाल 2 ओवर का खेल हो चुका है, जिस पर 17 रन बने, 2 विकेटें गिरी है. बची हुई 2 ओवर्स में जीतने के लिए 33 रनों की ज़रूरत और तीसरे ओवर के लिए शानू शेख गेंदबाजी के लिए आते हुए. देखिए, लॉन्ग ऑफ पर जो वाइट कलर की जो स्विफ्ट गाड़ी लगाई वो आपको हटाना है. उसके रिफ्लेक्शन मिरर के कमेंट्री बॉक्स में आ रहे. पहली गेंद अपील की और बैट्समैन आउट. बल्ले का मोटा सिरा लेकर गेंद चली गई थी विकेट कीपर के पास और बड़ी विकेट हासिल करते हुए. ओहो, आते ही तान दिया हवा में मिड विकेट के बाहर 6 रन के लिए. हमारे बीच में इस वक्त आमच्यामध्ये जोडत असताना ज्यांनी या स्पर्धेला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केलेली आहे
एसीसी पडगाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम। मोस्ट वेलकम हमारे बीच में जिन्होंने मैन ऑफ द मैच के लिए ट्रॉफी स्पॉन्सर की है श्रीमती जसबीर कामटे मैडम जी का आगमन होता हुआ आपका चैंपियन सुपर लीग पड़गा में एसएससी स्पोर्ट क्लब पड़गा और साजिद शेख की तरफ से मोस्ट वेलकम मोस्ट वेलकम मोस्ट वेलकम। ये आप आपके टीवी मॉनिटर पर और स्मार्ट मोबाइल फ़ोन पर देख सकते हैं। हमारे बीच में मैन ऑफ द मैच ट्रॉफी स्पॉन्सर श्रीमती जसबीर कामटे मैडम जी का आगमन होता हुआ मोस्ट वेलकम। आपका चैंपियन सुपर लीग पड़गा में दिल के गहराई से हम विशेष आभार व्यक्त करते हैं। इस वक्त वीआईपी डाइस का दृश्य आप नज़ारा देख सकते हैं। विकेट गिरता हुआ इस बीच बैट्समैन रोशन का, जिनके माध्यम से हमें मैन ऑफ द मैच की एक्रेलिक की बहुत खूबसूरत ट्रॉफी स्पॉन्सर हुई है। श्रीमती जसबीर कामटे मैडम जी का आगमन हो चुका है। उनके साथ अफसर रईस, सुफियान शेख, साकिब को आप देख सकते हैं। जयेश वारके पीछे की रो में समीर बजागे, आसिफ चिमनाड, नया बैट्समैन अब नंबर 6 पर राहुल चंदे आ चुके। हमारे बीच में जो इस वक्त कामटे मैडम आ चुकी, उनके मालूमात के लिए बताता चलूँ, मुकाबला इस वक्त मीनाक्षी स्पोर्ट्स कांदली और फहाद ढोले के बीच में चलता हुआ। इस वक्त 50 रनों का पीछा करती हुई श्री मीनाक्षी स्पोर्ट्स कांदली ढोले टीम के सामने स्कोर रुका हुआ 23 रन 4 विकेटों के नुकसान पर। तीसरे ओवर का खेल इस वक्त जारी है। शानू गेंदबाजी करते हुए ऑन साइड में खींच के मारने की कोशिश की थी। इस वक्त सापे के जयदीप सुतार की तरफ से सुपर लीग के लिए और कांदली टीम के लिए ऑल दी बेस्ट है। जयदीप सुतार इस वक्त यूट्यूब पर इस मैच का आनंद लेते हुए। देखिए अब कान मंत्र देते हुए नहीं, अपनी कैब लेने के लिए चले गए थे स्वप्निल, क्योंकि वो आउटफील्ड में इस वक्त फील्डिंग कर रहे हैं और ऑन साइड में कहीं ना कहीं राहुल चंदे के लिए कसी भी फील्डिंग हमें दिख रहे। टोल नाका एंड के जानिब से कुरुन एंड तक काफ़ी तेज़ हवा अब चलती हुई और देखना है तेज़ हवा का कितना लाभ उठाते हैं बैट्समैन राहुल चंदे। ड्राइव करते हुए गेंद जारी है, बी की शक्ल में लॉन्ग ऑन पर, बढ़िया फील्डिंग, एक से ज़्यादा कुछ भी नहीं। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 24 विकेटों के नुकसान पर धीरे धीरे इस वक्त मैच पर मजबूत पकड़ बनाती हुई फहाद स्पोर्ट्स डोले। गेंदे बची इस वक्त 7 और रन चाहिए इस वक्त 28। मयूर यादव ने केवल 3 गेंदों का अभी तक सामना किया और केवल 2 रन बनाए। स्ट्राइक उनके पास ज़्यादा समय तक आई नहीं है, बहुत देरी के बाद वो स्ट्राइक पर आते हुए। लेकिन मयूर यादव स्कोर 24 और 26 रन चाहिए, 7 गेंदे 26 रन। मयूर यादव एकमात्र ऐसे बैट्समैन है जो एक ओवर में 20-25 रन बना सकते हैं। ये देखिए आते ही तान दिया है, गेंद बहुत दूर चली गई है, आउट ऑफ द पार्क, आसमानी टोला। 6 रन स्लॉट में मिली थी और प्लॉट में भेज दिया है 6 रन के लिए।
करतो तो नॉन स्ट्रायकिंगवर भरपूर वेळ त्याला उभं राहावं लागलं. तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर त्याला स्ट्राईक मिळाली आणि आता मात्र त्यांनी षटकाराने या इनिंगला सुरुवात केली. परंतु राहुल चंदे आता स्ट्राईक एंडवर आहेत. काहीतरी कानमंत्र दिलेत ओव्हर संपल्यानंतर. मयूरने सांगितलं की एक सिंगल धाव पूर्ण करत असताना माझ्याकडे स्ट्राईक दे, ही मॅच मी आपल्या टीमला आपल्या गावाला जिंकून देईन, हे कानमंत्र, ही चर्चा तिथे झाली आहे. आणि आता मात्र 6 चेंडू 20 धावांची गरज आणि या 20 धावा डिफेन्स करण्याची जबाबदारी सेफ केफवर दिली गेली आहे. 6 चेंडू 20 धावा, मॅच अगदी रंगात आली है. यस कैफ बायात के तेज गेंदबाज है, लेकिन सामना करते अब राहुल के लिए ऑन साइड में लॉन्ग ऑन, मिड विकेट, स्क्वायर लेग, शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट थर्ड मैन, बैकवर्ड पॉइंट गली, शॉर्ट कवर ऑफ द, कहीं ना कहीं उनके बहुत करीब रखा है. लॉन्ग ऑफ पर एक खिलाड़ी इस वक्त नजर आता हुआ. खेल की शुरुआत होती हुई पहली गेंद स्टीयर कर दिया है, क्या छूटा है. बहुत बड़ी गलती हम कह सकते हैं शॉर्ट थर्डमैन के खिलाड़ी की. अगर कैच लेते तो नहीं बैट्समैन के पास स्ट्राइक जाती, लेकिन क्रिकेट है, क्या छूटा, एक रन पूरा किया है. कॅच सुटली, कॅचेस विन द मॅचेस, पकडाल कॅच तर जिंकल मॅच, असं क्रिकेटचं सूत्र असतं. अगदी सोपा झेल सोडला गेलाय बॅकवर्ड पॉइंट मध्ये आणि आता मात्र स्ट्राईक देखील बदलली. एक सिंगल धावेची स्ट्राईक आली आहे मयूर जाधवकडे, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आले. आता 5 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. ही कॅच नव्हती तर ही डोले टीमच्या हातातून मॅच सुटली. ही मॅच होती ती गमावली असं मानावं लागेल. काय घडेल या मॅच मध्ये? निश्चित तौर से अब डेंजरस बैट्समैन मयूर यादव सामना करते हुए. हो बीट वे, तेज रफ्तार गेंद गति में बीट किया. देखिए किस तरह से फुल टॉस गेंद थी और उसका लाभ नहीं उठा पाए मयूर यादव. गेंदे बची अब 4 और रन चाहिए यहाँ से जीतने के लिए 19. 4 चेंडूचा खेळ शिल्लक, 19 धावांची गरज. फुल टॉस चेंडू गतीने बीट केलं गोलंदाज केफने. मयूर जाधवला उत्तर मिळेल का मयूर जाधवच्या बॅटमधून? मैच अभी भी खत्म नहीं हुआ है. सामने की तरफ लॉन्ग ऑन के ऊपर से स्टैंड एंड डिलीवर 6 रन. काय जबरदस्त षटकार ठोकला मयूरने, अगदी पुढे टाकला होता. ओव्हर पिच चेंडू लॉफ करून दिला समोर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लांब पल्ल्याचा हा कडक षटकार आलाय. या मॅच मध्ये पकड निर्माण करता आली असती फाद 11 डोले टीमला, परंतु कॅच सुटली म्हणूनच मयूर जाधव स्ट्राईकवर आला. एक चेंडू डॉट आला, फुलटॉसचा फायदा घेता आला नाही, परंतु त्यानंतर ओव्हरपिच चेंडूवर त्याच्या बॅटमधून षटकार आले आणि 3 चेंडूमध्ये आता 13 धावांची गरज. देखिए गेंदबाज का जो रनअप है, जब क्रीज बॉक्स में आते हैं तो रुक कर वो गेंदबाजी होती है कहीं ना कहीं. और लगातार जिस तरह से पिछले मैच में हमने देखा था कि उनकी गेंदे ओवर पिच बहुत अधिकांश होते हैं. एलिवेशन नहीं बना है, गेंद जारी इस वक्त मिड विकेट पर. दूसरे की कोशिश और 2 रन पूरे करते हुए. अब गेंदे बची इस वक्त 2 और रन चाहिए यहाँ से जीतने के लिए 11 रन. 2 सिक्सर की ज़रूरत मैच जीतने के लिए, टाई के लिए 1 सिक्सर और 1 बाउंड्रीज. तीनों ऑप्शन इस वक्त दीपक ओपन हो चुके हैं. अगदी बरोबर. षटकार आणि चौकाराला 10 धावा पूर्ण झाल्या. तर सुपर ओव्हर या स्पर्धेची पहिली पाहायला मिळेल, परंतु 2 षटकार, 2 गोल्डन षटकार मयूर जाधवच्या बॅटमधून आले तर मॅच समाप्त जाईल. आणि एखादा डॉट चेंडू आला तर मॅचमध्ये पकड निर्माण होईल. या मॅचमध्ये शिरकाव करता येईल फाद 11 डोले टीमला. मॅच रंगली आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. एकीकडे मीनाक्षी स्फोट काढली तर दुसरीकडे फाद 11 डोले यांच्यामध्ये हा सामना रंगलाय. हा सामना देखील तेवढाच महत्वाचा आहे आदित्य, परंतु समोर फलंदाज आहे मयूर जाधव. कुछ भी हो सकता है. 2 गेंदे 11 रन, ये बहुत कीमती गेंद डालने के लिए तैयार होते हुए कैफ. ऑन साइड में खेल दिया है, गेंद जारी इस वक्त आउट ऑफ द पार्क 6 रन. अगदी हा ॲप्टकर होता, ताकदीचा वापर केला, टायमिंग प्रॉपर आणि मयूर जाधवच्या माध्यमातून अगदी वेलेवर आलेला दमदार षटकार. कॅच किती महत्वाची होती, कॅच सुटली नसती तर मयूर जाधव स्ट्राईकला आलेला नसता. आता 1 चेंडूचा खेळ शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. कशा पद्धतीने हा फटका सजवला ऑन स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. हॅप्टकर चेंडू ऑन सेटला पुल करत असताना डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे
दमदार षटकार ठोकलाय. कॅच विन द मॅच का म्हटलं जातं, तर या मॅचमध्ये ते दाखवलं गेलं. तुमच्याकडे चांगले गोलंदाज असतील, फलंदाज असतील, तरी देखील तुम्ही एखादी सामना जिंकायचा असेल, एखादी स्पर्धा जिंकायची असेल, तर तुमच्याकडे चांगलं क्षेत्ररक्षण देखील हवं. कारण का क्रिकेट हा वैयक्तिक खेळ नाही आदित्य, हा सांघिक आहे. 11 खेळाडूंची निवड एखाद्या गावातून केली जाते आणि तुम्ही त्या गावाचे नेतृत्व करत असता. म्हणून क्रिकेट या सांघिक खेळाचा वैयक्तिक कधी गर्व करू नका. देखिए अब एक गेंद बची और जीतने के लिए यहाँ से 5 रनों की ज़रूरत. इस गेंद का अब सस्पेंस बहुत बढ़ चुका है. इस मैच का तापमान अब बढ़ता हुआ. एक गेंद और जीतने के लिए 5 रन. एका चेंडूमध्ये एक धाव करणं थोडंसं कठीण जातं फलंदाजाला, परंतु एका चेंडूमध्ये 6 धावा त्याला देखील माहिती आहे की बॅट फिरवायचीच आहे. हे समीकरण कित्येक वेळा आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलंय. परंतु काय असेल आता ही मॅच गोलंदाज आणि फलंदाज यांच्यामध्ये राहिली आदित्य. यस ये मैच कैप बना मयूर. ऑन साइड में खेल दिया है. ओहो गोल्डन 6. 6 रन. क्या मैच जीता है. अनेक अनेक अभिनंदन मीनाक्षी स्पोर्ट्स कानली, राहुल चंद एंड मयूर जाधव, हार्ड लक फहद ढोले. छोटी गेंद थी, खींच के मार दिया था, गेंद चली गई थी. महेश सुदाम राउत स्टैंड में 6 रन के लिए कोशिश की थी स्वप्निल ने, लेकिन गेंद उनके मस्तक पर दस्तक देती भी 6 रन. अनेक अनेक अभिनंदन हार्ड लक डोले टीम. मैन ऑफ द मैच खिलाड़ी है जिन्होंने गोल्डन 6 लगाया अपनी टीम के लिए. नाम है मयूर जाधव. वाउली की कैप्टन और कांदली की कैप्टन आपको तुरंत टॉस के लिए आना है. चिंचवली के